नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेले अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घोईखेड येथे श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे लाखोंनी बुधवारी दर्शन घेतले। मोठ्या उत्सवात काल्याची कीर्तन व भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव झाला। श्री संत बेंडोजी महाराजांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 270 दिंड्या सामील झाल्या होत्या। चांदूर रेल्वे तालुक्यातील घोईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी महोत्सवाला 6 फेब्रुवारीला प्रारंभ झाला। तीर्थ व कलश स्थापना करून श्री संत बेंडोजी महाराजांच्या लघुरुद्राभिषेक संस्थानाचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी केला। 6 ते 12 फेब्रुवारीला दररोज कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। तसेच बजरंग मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ व बाल भजनी मंडळ व वारकरी महिला भजनी मंडळ घुईखेड, भजनी मंडळ पळसखेड, वारकरी भजनी मंडळ जावरा, वारकरी भजनी मंडळ एरड, वारकरी भजनी मंडळ पिंपळकुटा यांचे खंजेरी भजन 6 ते 12 फेब्रुवारी कालावधीत दररोज दुपारी पार पडले। या सप्ताहात अनेक भाविक भक्तांच्या वतीने दररोज महाप्रसादाचे आयोजन केले होते। श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने बुधवारी सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर दुपारी 1 वाजता उमेश महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन झाले। दुपारी 4:30 वाजता बेंडोजी महाराजांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। यामध्ये घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयाच्या दिंडीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आलेल्या महिला व पुरुषांच्या 270 दिंड्या सहभागी झाल्या होत्या। लेझिम, बँड भजन व हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासिक पालखी व दिंड्या संस्थानाच्या शेतामध्ये पोहोचल्या। परंपरेनुसार 100 वर्षापूर्वी चिंचाच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला। बुधवारी सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचा लाभ लाखो भक्तांनी घेतला। तर 16 व 17 फेब्रुवारीला 2 दिवस विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे। या संपूर्ण सोहळ्यात संस्थान अध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांच्यासह इतर व गावकरी मंडळी लाखो भाविक सामील झाले होते। या दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। VCN न्यूज करता सहेजाद खान यांचा वृत्तांत।